तर नमस्कार मित्रांनो, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. श्रीवर्धन सिरीजच्या नंतरची ही माझी पहिलीच व्हिडिओ असेल. असं नाही की मी फिरलोय, फिरलो नाही आहे आणि कभी कभी मौका नहीं था, कभी कभी दस्तूर नहीं था, कभी कभी इच्छा भी नहीं थी. बट आज मौका भी है और दस्तूर भी है. टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे जातोय. सो हा पावसाळा आहे आणि ट्रेक नाही करणार तर असं होणारच नाही. दिस टाइम माझे फ्रेंड्स नाही आहे, भाऊ असेल जो की फर्स्ट टाइम ह्या ब्लॉगमध्ये येईल आणि 2 बहिणी आहेत मावशीच्या मुली माझ्या बहिणी लागतात ज्या की फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये येतील. आता सकाळची 5:30 वाजलेत. जायचं आहे मला आसनगावला. तिथून पकडायची आहे ट्रेन 6:17ची दिल्लीवरून स्लो आणि तिथून आम्हाला ऑटो पकडून त्या गडापर्यंत पोहोचायचं. पण हा प्रवास कसा होईल, कसे जितका इन्फॉर्मेटिव्ह होईल तितका मी तुम्हाला शेअर करेन कसं कसं जायचं आहे फर्स्ट टाइम जी जात असतील तर. आणि बघायला गेलं तर हा ट्रॅक मीडियम लेवलचा आहे, ना की इझिली ना की हार्ड एकदम. असं मी बघितलं असं आहे की 25 to 26 डिग्री सेल्सिअस वातावरणात हेवी क्लाउडी नाही झालं, रिमझिम पाऊस आहे दाखवला आहे दिवसभर, जो की मी वेदर फोरकास्ट बघितलं. आताही सध्या बाहेर पाऊस पडतोय. लेट्स सी काय होतं. पण हा ब्लॉग फन होईल, इन्फॉर्मेटिव्ह होईल आणि आमच्या चौघांमधली जी मजा आहे तुम्हालाही शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि फटाफट आता टाईम नाही. तर मी पाऊस पडतोय, आपण हायड्रेटेड ऑलरेडी असतो, पण जरी ही लागलं असतं कारण की 1 बॉटल प्रत्येकाने घेतली तरी 4 बॉटल चाकू जणांकडे आहेत. सो इट्स इनफ आय थिंक. आणि लागलं तर आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे ट्रेक तर सुरू झाला आहे, पण ट्रेक दुसरा आहे कारण की आम्ही आसनगावला गेलो होतो. आसनगावला पोचलो, तिथून रिक्षा पकडली. रिक्षावाला बोलतो की बंद आहे. आसनगाव ट्रेक जो माऊलीचा होता तो बंद होता, म्हणून मग आता काय करायचं हे ठरलं. आणि आता आम्ही मलंगडला आलो आहे. मलंगडला यायचं असेल तर कल्याणवरून तुम्हाला टॅक्सी मिळू शकते, बदलापूरवरून पण मिळतात. पण तुमच्यावरती आहे, तुम्हाला यायचं असेल तर इझी ट्रेक आहे एकदम. पायऱ्या वगैरे दिलेल्या आहेत. पाऊस बेफान पडतोय, मजा खूप येते. आणि आता तिथून कल्याणवरून जर तुम्ही आलात तर 400 रुपये टॅक्सी घेते 4 जणांचे, 5 जणांचे. तुम्ही तुमचा ग्रुप कसा असेल त्यामध्ये ओमनी नाही, साधी टॅक्सी, तिथे 4 जण बसतात. आणि आता सीन तुम्ही बघा. चल हाथी मेरे साथी चल. 1 2 3 बोला. 1 खोका 1 मला दो खोका 2. आणि ढगली डायरेक्ट खाली असेल टॅक्सीकडे. टॅक्सीवरून परत आणायला लागेल तुला. नशीब तो रेनकोट तरी येल्लो घातलं दिसतील तरी आम्हाला खाली पडलेली. बोला धबधबे मोठा हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि पुढे पण आहेत 14. आणि व्ह्यू बघा तुम्ही. तर पाऊस सध्या नाही आहे, थोडंसं उरलं आहे. आता 10 मिनटासाठी उरलं आहे. प्रवास काढलं आहे मी. सगळे आहेत हळूहळू येतात. पाऊस वगैरे सध्या तरी थांबला आहे, पण धुकं वगैरे मस्त वाटतं एकदम. धरणचा प्रवास संपत आला आहे. ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटाचा ट्रेक बाकी आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू वरती जाऊन जास्त एकदम भारीवाला आहे. ते झाडं असणे मोस्टली हे सगळं असे वस्ती असल्यामुळे जास्त ब्लॉग पण करता येत नाही. तरी मेनली ते सारखं विचारत असतात हे यावं का ते यावं का. नो डाऊट त्यांचं पण त्याच्यावरतीच सगळा रोजगार आहे. बट आता थोडंसं बाकी आहे. तर बस तो व्ह्यू तुम्हाला दिसत असेल हा वाला. इथे पोचायला 10-15 मिनटं बाकी आहेत. मागे सगळे थांबलेत, मीच पुढे आलो काही तर मला जास्त वेळ थांबलो ना की मग आराम करायची इच्छा होती. मला पटापट चालतो तिकडे.
सिटीमध्ये आपण ट्रेक करतो ॲक्च्युली, कारण की असं वाटतं की आपण सिटीजमध्ये घुसतो. तसं जेजुरीला तुम्ही जाल, जेजुरीला सेम म्हणजे फिलिंग आहे की बाजूबाजूला छोटे छोटे दुकानं आहेत. अजून बघा एकविरेला गेलात तरी पण असं वाटेल की बाजूला छोटी छोटी दुकानं आहेत. असं ट्रेक करतो आहे, असं चढाव आहे, पण अशी बाजूला वस्ती असल्यामुळे तुम्हाला कधी फीलच होणार नाही का ट्रेक आहे म्हणून. आता जाऊन फर्स्ट पॉईंटला आलो आम्ही, असं नाव नाही माहिती, पण एक दर्गा होता, तिथून लेफ्ट घेतला आम्ही. आणि त्यांनी सांगितलं, सजेस्ट केलं की तुम्हाला दर्ग्यात जायचं नसेल तर तुम्हाला बाकीचे पॉईंट व्ह्यूसाठी आहे. तर त्यातला पहिला पॉईंट हा आहे आणि ह्याचा व्ह्यू तुम्ही जरा बघाच. टाडाडान 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 टाडान, एक नंबर आहे. इथून नेक्स्ट पॉईंटला जातोय, पुढेच आहे पण बिभान वारा, एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक वारा. मी टाइमलेस घ्यायला घेतला पॉईंट, पण टाइमलेससाठी स्टँड हा बघा स्टँड काढलाय तरी तो थांबतच नाही आणि पूर्ण भिजून गेलाय, पण मजा एक नंबर आलेली आहे. अजून पण तरी हे जरा व्ह्यू घ्या तुम्ही, जरा व्ह्यू घ्या. हा जास्त खोल तर आहे पण जायचं नाही बाबा, रिस्क नाही घ्यायची. इथून जरा आरामात होतो, कारण वारा थांबलाय तितक्यात ही मॅच कव्हर करू शकतो. आणि नेक्स्ट पॉईंट सरळ माझ्या तोंडावरतीच आहे. ॲक्च्युली हे थोडंसं डॅम सारखं बनवलं, म्हणजे इकडची माझी माणसं राहतात इकडे, त्यांना थोडं पाण्याची व्यवस्था वगैरे होईल. आणि इथून जर तुम्ही बघितलं तर हा पॉईंट डायरेक्ट खाली, इथून डायरेक्ट खाली. जास्त मस्ती करू नका, फटाफट या. आणि मेन पॉईंट आहे तो कव्हर करून घ्या. पुढे पॉईंट आहे म्हणून तुमचं थांबायचं आहे, पण हा पॅच आहे ना, हा तुम्ही चालतो हा डेंजर आहे. वारा जरा फटाफट कव्हर करून बघा तुम्ही. विचार, हे झाड आहे ना, हा मुद्दा नाही त्याचा, हे ॲक्च्युली हाफ वे आहे. हाफ वेच्या खाली अजून झाड तेवढं बाकी आहे, पण हे बांधून ते पाणी अडवलेलं आहे. तो की चिल आहे. जर मला पोहता येतं म्हणजे तसं बघा, पब्लिक दिसतच नाही माझी, इकडे कुठे दिसतो मला दिसणारच नाही. स्टार्ट
का म्हटलंय